नमस्कार मित्रांनो, मी दीपक चौधरी आज आलोय डोंगरामध्ये। आज तुम्हाला जंगली भाज्या दाखवणार आहेत ज्या प्रोटीननी फुल भरलेल्या असतात, विटॅमिननी फुल भरलेल्या असतात। आता मी तुम्हाला पहिली गोष्ट जे दाखवतोय ते प्रत्येक गोष्ट खायची असं नाही आहे काही। आता मी तुम्हाला साफ कांदा दाखवतो। आता इथं करटुल्याचा वेल घावलाय, करटुली आहे, डायरेक्ट करटुली। हे बघा, हे बघा, ही करटुली आहेत। हे डोंगरामध्ये ज्यावेळेस आपण फिरतो ना त्यावेळेस हे आपल्याला दिसतात। हे बघ, आता इथं ही करटुली घावलेत सगळे। हे बघा, सगळे करटुली आहेत आणि याची भाजी एवढी चविष्ट असते ना की बस रे बस। वेल हे नको करू, तर पुढे येतं बा, तर हाताखाली हां, असा असतो। हे बघू शकता, हे करटुली। आणि आता मी तुम्हाला साप कांदा दाखवणार होतो। साप कांदा, हां, हे बघा, हा साप कांदा, याला टिपके टिपके असतात। आता हा जर उपटला तर याच्या खाली कांदा आहे। हे बघा, आता पण विषय हा आहे की उपटला का ते गेला, त्याच्यामुळे आपण उपटणार नाही। आणि जे उपटायचं आहे ते उपटून झाड दाखवणार तुम्हाला। आता हा तुम्हाला मी चाईचा येल दाखवणार आहे। बघा, हे बघा, हा चाईचा येल आहे। हा चाईचा येल आहे। हा कवळाच घेतात फक्त, हा पूर्ण वेल आहे मोठा। हे बघा, हा चाईचा येल आहे। आता इथं तुम्हाला ही वरती जे दिसतंय हिरवं झुपकेदार, ती फांदभाजी आहे। आपण भरपूर घेतलेली आहे आणि याच्यात हमाम फांदभाजी आणि दुसरी करटुली, ही करटुलीचा वेल आहे। आणि त्याला करटुल्याला मेन म्हणजे सर्वात पहिली गोष्ट रताळ्यासारखा खाली कंद असतो, त्याच्यामुळे मी आता तुम्हाला ते पण दाखवतो। आता ही फांदभाजी, आता आपण फांदभाजी घेतलेली त्याच्यामुळे आपण फांदभाजी नाही घेणार आहे। आणि जोपर्यंत जंगल फिरत नाही ना तोपर्यंत तुम्हाला काहीच भेटणार नाही। एकदा तुम्ही डोंगरात शिरले का तुम्हाला सगळ्या भाज्या, कंदमुळं सगळे भेटणार।